जर हे चॅप्टर तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा रिव्हिजन करण्यासाठी शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण एका तासामध्ये बोर्ड एक्झाम मध्ये येणारा प्रत्येक क्वेश्चन मी तुमचा पाठ करून देईन. पण जर तुम्हाला डिटेल कन्सेप्ट शिकायचा असेल एकदम डिटेल, त्यासाठी मी सोय करून दिली आहे. काय करायचं आहे, फक्त डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे, तिथं सर्व लेक्चर आहे, त्यामध्ये डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट शिकवली आहे. मग आता चला रिव्हिजन करून घेऊ, कारण उद्या पेपर आहे. तर आता पटापट शिकणंच गरजेचं आहे. चला पटकन सगळ्यात पहिले काय सुरुवात करायची, तर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर समजा तर जेव्हा एखाद्या वायर मधून करंट पास होतो तेव्हा दोन इफेक्ट होतात. एक होतो हिटिंग इफेक्ट, त्या वायर मध्ये हीट जनरेट होते. दुसरा असतो मॅग्नेटिक इफेक्ट. आता याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन काय येतो, तर याच्यावर सगळ्यात पहिले ते हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन येते. पाठ आहे का? नसेल तर मी करून देईल ना. चला सगळ्यात पहिला आहे का, तर जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये रजिस्टर कनेक्टेड असतो. आता रजिस्टर काय करतो, तर करंट जो जात असतो त्याला अडवण्याचं काम कोण करतो, रजिस्टर. आता जात्या माणसाला जर कोणी अडवेल तर तिथं काय जनरेट होईल, हीट जनरेट होईल. मग तिथे हीट जनरेट होते, यालाच आपण काय म्हणतो, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. पटापट म्हणा मग काय, की व्हेन रजिस्टर इज कनेक्टेड इन इलेक्ट्रिकल सर्किट, जेव्हा एखादा रजिस्टर इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये कनेक्टेड असते त्यामध्ये हीट जनरेट होते. हीट इज प्रोड्यूस इन इट, त्या रजिस्टर मध्ये हीट जनरेट होते. आणि ड्यू टू कशामुळे, ड्यू टू द करंटमुळे. यालाच आपण काय म्हणतो, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि हीच गोष्ट होत असते आपल्या घरातील इलेक्ट्रिकल हीटर मध्ये, आपल्या घरातील इलेक्ट्रिक रूम हीटर मध्ये, आपल्या घरातील इलेक्ट्रिक आयरन मध्ये, तेच इलेक्ट्रिक केटल मध्ये, सगळ्या याच्यामध्ये. मग ही गोष्ट डोक्यामध्ये अशी कोणीतरी फिट करून ठेवा की हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, तर तुमच्या सर्किटमध्ये रजिस्टर असेल ज्याच्यामधून करंट पास झाला की तो रजिस्टर करंटला अडवेल आणि त्याच्यामुळे हीट जनरेट होईल. यालाच म्हणतात हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. एवढंच नाही तर त्याची अप्लायन्सेस विचारतात की इन विच अप्लायन्सेस हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज यूज. असे कोणकोणते अप्लायन्सेस. मग तुमच्या घरातले जेवढेही वस्तू गरम होतात त्या सगळ्या वस्तूची नावं लिहून टाकायचे. कोणकोणत्या वस्तू गरम होतात, तुमच्या घरातला हा बल्ब, हा वाला नाही बरं, हा वाला ओल्ड वाला बल्ब, याला टंगस्टन बल्ब म्हणतात. मग हा वाला बल्ब पण हिटिंग इफेक्टवर चालतो. हे वाला हीटर प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, वॉटर हीटर, हे पण हिटिंग इफेक्टवर चालतं. तुमच्या घरामध्ये असा फ्यूज असेल ज्याच्यामध्ये याची वायर असते, हा फ्यूज पण कशावर चालतो, तर हिटिंग इफेक्टवर चालतो. मग घरातल्या प्रत्येक वस्तू गरम होणाऱ्याची सगळीचे नाव याच्यात लिहून टाकायचे. लिहिता येईल, 2 मार्क पक्के. हिटिंग इफेक्ट म्हणजे काय, कोणते अप्लायन्सेस असतात. झाला गेम क्वेश्चन. आता या क्वेश्चन सोबत बाकीच्या गोष्टी काय आहे, तर या क्वेश्चन सोबत तुमच्या बुकमध्ये अशा डायग्राम दिल्या आहेत ज्याच्यावर एक मार्काचे एमसीक्यू विचारतात. कोणकोणते एमसीक्यू, तर पहिला एमसीक्यू लक्षात ठेवा की ही जी हीटर असते, हे जी हीटर असते, या हीटर मध्ये बघा एक कॉईल असते, अशी मेटलची कॉईल असते. मग ही मेटलची कॉईल कोणत्या यापासून बनते, ही कॉईल कशापासून बनते, तर एक लक्षात ठेवा की अ कॉईल मेड अप ऑफ, कशाची बनलेली असते, अलॉय निक्रोम. हे एका मेटलची नाही तर 2 मेटल किंवा नॉन मेटलची मिक्स करून बनवतात. 2 मेटल नॉन मेटल मिक्स करून ही वायर बनवतात आणि ते अलॉय कोणतं असते, तर अलॉय निक्रोम. मग लक्षात ठेवा इलेक्ट्रिक हीटर किंवा कुकरची वायर, इलेक्ट्रिक हीटर किंवा कुकरची वायर कशाची बनवतात, तर अलॉय निक्रोमची बनवतात. सकाळपासून क्लास घेऊ आवाज असा झालाय जसं काही दगड घासतायत एकमेकांवर. हळू बोल, स्पष्ट बोल आणि चालू दे. दुसरी गोष्ट, आता ही गोष्ट माहित पडली एमसीक्यू. आता दुसरी गोष्ट, हा बल्बची डायग्राम एक्झाम मध्ये येते आणि कधी हे आजूबाजूचे नावं विचारतात. मग आजूबाजूची नावं आताच वाचून घ्या. 1 मिनिट व्हिडिओ पॉज करा, नावं वाचून घ्या. वाचले, आता दुसरी गोष्ट वाचा. या बल्ब मध्ये जे बघा इथं कॉईल असते, छोटीशी एकदम बारीक तार असतो. हा तार कशाचा बनलेला असतो, तर हा तार बनलेला असतो एका वायरचा. तो मेटल असतो टंगस्टन. कोणता आहे, टंगस्टन. अ टंगस्टन वायर. त्याच्यामध्ये एक वायर असते त्याला काय म्हणतात, टंगस्टन. टंगस्टनच काय यूज करतो, कारण ही वायर तुम्ही कितीही गरम केली तर ही तुटत नाही, कारण हिचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे. ही वितळतच नाही. हिचा मेल्टिंग पॉईंट आहे जवळपास 3400 डिग्री सेल्सिअस. मग लक्षात ठेवा टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट जर एक्झाम मध्ये आला तर किती आहे, 3400 डिग्री सेल्सिअस. आणि या बल्ब मध्ये कोणती वायर यूज होते, टंगस्टन वायर. टंगस्टन वायर. मग अशाच रिकाम जागा एमसीक्यू कुठे ना कुठे येतात आणि हे मुलं चुकवतात. मी चुकवू देणार नाही. मी सांगितलं, तुम्ही वाचलं, लिहून काढलं, कमेंट मध्ये टाकलं, झालं पाठ. चलो नेक्स्ट. असं पटापट. आता एक महत्वाची गोष्ट, आपल्या घरामध्ये जे कनेक्शन असते त्या कनेक्शन मध्ये काय असते, तर तुम्ही घरात पाहिल्याचे घरात मेनली काही सॉकेटला 2-2 पिना असतात, काही सॉकेटला 3 पिना असतात. तुमच्या घरामध्ये असे सॉकेट्स असतील. मग ज्या ह्या 2 पिना असतात, या 2 पिनांपैकी एक पिन असते ज्याच्यामधून करंट येत असतो, एक पिन असते ज्याच्यातून करंट वापस जात असतो. ते एक लक्षात ठेवायचं. इकडे पहा. याच्यामध्ये एक वायर असते, ती असते लाईव्ह वायर. कोणती वायर असते, लाईव्ह वायर. मग जे रेड कलरची घरामध्ये वायर असेल ती असते तुमची लाईव्ह वायर. दुसरी असते वायर याच्यामधली ब्ल्यू कलरची, तिला म्हणतात न्यूट्रल वायर. मग 2 वायर असतात घरात, एक लाईव्ह एक न्यूट्रल. एक लाईव्हचं पोटेन्शियल हाय असते, न्यूट्रलचं पोटेन्शियल लो असते. आणि हाय पोटेन्शियल म्हणजे
हे असते 220 230 आणि लो म्हणजे असते 0. मग 220 म्हणून 0 गेले, किती राहिले? 220 राहिले. म्हणून या रेड वायर आणि या ब्लू वायर म्हणजे लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर याच्यामधलं जर कोणी विचारलं पोटेन्शियल डिफरन्स किती असते, तर लक्षात ठेवा किती असते? 220. मग घरातलं विचारतात की घरामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असतो, 1 मार्क साठी येते ते. मग घरामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असतो? 220 व्होल्ट. न्यूट्रल वायर आणि लाईव्ह वायर मधला पोटेन्शियल डिफरन्स किती असतो? तर 220 व्होल्ट. आता घरामध्ये तिसरी वायर पण असते, ती वायर असते अर्थची वायर. कोणती असते? अर्थ. मग एक्झाम मध्ये जर आलं की सांगा घरामध्ये कोणकोणत्या वायर असतात, तर लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थ. लाईव्ह, न्यूट्रल, अर्थ याच्याबद्दल डिटेल माहिती डिटेल लेक्चर मध्ये. आता आपण जास्त काही घेऊन फक्त आपण साधी सिंपल गोष्ट पाहू की लाईव्ह वायर कुठे येते, तर जे तुमच्या घरात बाहेरून वायर येते इलेक्ट्रिकल बोर्डाकडून ती असते लाईव्ह वायर. जी वापिस जाते तिला कोण म्हणतात? न्यूट्रल वायर. आणि एक वायर तुमच्या घरातून जमिनीमध्ये लावलेली असते तिला म्हणतात अर्थ वायर. म्हणून लक्षात ठेवा अर्थिंगची वायर ही कुठे असते? कनेक्टेड टू द ग्राउंड. इलेक्ट्रिक शॉक लागू नये म्हणून अर्थिंग यूज करतात घरामध्ये. याच्याबद्दल डिटेल माहिती डिटेल व्हिडिओ. चला पटकन समजलं का? एक्झाम मध्ये एवढंच येईल की घरामध्ये कोणत्या वायर असतात? लाईव्ह, न्यूट्रल, अर्थ. त्याच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स कितीचा असतो? 220 व्होल्ट. अर्थ कुठं कनेक्टेड असते? ग्राउंडला. संपलं. एक मार्काची क्वेश्चन आहे म्हणून एका मार्काचा क्वेश्चन एका मार्कासाठी शिकायचा. आता मोस्ट आयएमपी क्वेश्चन असं कोपऱ्यात लिहून ठेवा. मोस्ट आयएमपी क्वेश्चन, मोस्ट आयएमपी, कारण हा गेल्या 5 पेपरांमध्ये 3 खेप आलाय. मग 6 पेपरमध्ये पण येऊ शकतो. मग लक्षात ठेवा हाऊ डज शॉर्ट सर्किट ऑकर आणि व्हॉट आर इट्स इफेक्ट. तुमच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट तुम्ही ऐकलं असेल की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. कशी लागते, कसं शॉर्ट सर्किट होते आणि त्याच्यामुळे काय काय होते ते कसं अवॉइड करतात, त्याच्यावर 3 क्वेश्चन. पहिला क्वेश्चन व्हॉट इज शॉर्ट सर्किट, की हाऊ शॉर्ट सर्किट ऑकर्स. दुसरा क्वेश्चन काय लागतो इकडे पण घ्या. पहिला शॉर्ट सर्किट म्हणजे काय, दुसरा व्हॉट इज इट्स इफेक्ट की त्याच्यामुळे काय होतं, आणि तिसरा असतो हाऊ शॉर्ट सर्किट कॅन बी अवॉइडेड. शॉर्ट सर्किट कसं तुम्ही अवॉइड करू शकता. तर पहिले आपण शिकू शॉर्ट सर्किट म्हणजे काय. तर आपण आताच पाहिलं घरामध्ये लाईव्ह वायर असते, न्यूट्रल वायर असते. नेहमी लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये ही लाईव्ह वायर, हे पहा हे इकडनं बोर्डाकडून आली लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर. तर लक्षात ठेवायची ही गोष्ट की तुमच्या घरातल्या लाईव्ह वायर, ही बघा ही लाईव्ह वायर बटनातून इकडे आली आणि ही न्यूट्रल वायर. या दोन वायरच्या मधात नेहमी काही ना काही वस्तू जोडलेली असते, याला रेजिस्टर म्हणतात. तुमच्या घरातला पंखा, फॅन, बल्ब, काही ना काही प्रत्येक गोष्ट हे रजिस्टरचं काम करते. मग हे रजिस्टरचं काम करत आहे बरोबर. पण जर समजा हे रजिस्टरचं काम करते म्हणून याच्यातला येणारा करंट थोडा हळूहळू येते, कारण रजिस्टर काय करते, करंटला अडवून धरते. पण समजा जर चुकून ही लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर डायरेक्ट टेकली, डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट टच झाली, तर मला सांगा याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे का? नाही आहे रेजिस्टन्स. जर याच्यामध्ये रेजिस्टन्सच नाही, अडवणारच कोणी नाही, तर करंट कसं येईल, खूप जास्त करंट येईल. आणि खूप जास्त करंट आला की त्यामुळे हीट जनरेट होईल. कारण आपण शिकलोय करंट जास्त असला तर हीट जास्त जनरेट होते. आणि त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट अशी होईल की घरामध्ये हीट जनरेट झाली की वस्तू तापतील, आणि त्याच्या आजूबाजूला जर कोणती अशी वस्तू असेल ज्याला आग लागू शकते मग घरच तापेल. आणि त्याच गोष्टीला आपण म्हणतो शॉर्ट सर्किट. म्हणून शॉर्ट सर्किटची डेफिनेशन काय लिहायची इकडे पहा. शॉर्ट सर्किट ऑकर्स का होते, व्हेन नेकेड, नेकेड म्हणजे ओपन वाली, तशा तर वायर टेकलेल्या असतात. पण जर समजा ओपन वायर म्हणजे ते मेटलचं आतमधलं आणि मेटलचं लाईव्ह वायरचं आतमधलं हे जर टेकलं, नेकेड लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर टच इच अदर. जर दोन लाईव्ह वायर न्यूट्रल वायर जर एकमेकांना टच झाल्या तर त्या टाइमला काय होते, शॉर्ट सर्किट होते. पहिला क्वेश्चन झाला तुमचा. दुसरा क्वेश्चन का होते तर पाहून घ्या. इन सच सिच्युएशन रेजिस्टन्स ऑफ द सर्किट बिकम व्हेरी लो. कारण या कंडिशन मध्ये दोघांमध्ये काहीच कनेक्शन नाहीये, कोणीच नाही मधात, म्हणजे रेजिस्टन्स बिलकुल लो आहे. अँड नाव अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, ओम्स लॉ काय म्हणतो, रेजिस्टन्स कमी तर करंट जास्त. करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. करंट हा रेजिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते, म्हणजे रेजिस्टन्स कमी याचा अर्थ करंट कसा असेल, खूप जास्त. आणि हा एक करंट फ्लो होतो घरामधून, कसा होतो, दस डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ करंट सिग्निफिकंटली. म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात करंट येतो आणि ऍज अ रिझल्ट वायर बिकम हॉट. त्याच्यामुळे वायर हॉट बनते, त्याच्यातून स्पार्क निघतात, स्पार्क म्हणजे चिंक्या उडतात, आणि कॉजेस जूल्स हिटिंग. जूल्स हीट का जनरेट होते तर हिटिंग, जूल्स लॉ नुसार. आता जूल्स लॉ काय असते मी नंतर सांगेल तुम्हाला. चलो पहा मग काय होते, हीट होते. आणि इफ जर एनी इन्फ्लेमेबल मटेरियल, जर जळणारी एखादी वस्तू त्याच्या जवळ असली, वूड, क्लॉथ, प्लॅस्टिक सारखी, तर एक्झिस्ट अराउंड इट प्लेस इट कॅन कॅच फायर. जर त्याच्या जवळपास त्याला काय लागू शकते, आग लागू शकते. हे झालं पुरं शॉर्ट सर्किट. मग जर एक्सप्लेन करा आलं तर हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा. पॉईंट कशी लिहिसान, पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3, पॉईंट नंबर 4, पॉईंट नंबर 5. 6 पॉईंट लिहायला लागतात 3 मार्कासाठी. पाहून घ्या. मग सगळे 6चे 6 पॉईंट लिहायचे. पटकन लिहून घ्या माझ्या मागे मागे, लवकर लिहा. लिहिले पहिले तर कसं होते, दुसरं त्याच्यामध्ये काय झालं, नंतर रेजिस्टन्समुळे करंट वाढला, करंट वाढल्यामुळे हीट वाढली आणि त्याच्या आजूबाजूला आग लागली.
6वा पॉईंट लिहायचा की हे कसं अवॉइड केलं जाईल. मग 2 अवॉइड शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट जर अवॉइड करायचं असेल तर तुमच्या घरामध्ये एक वस्तू असते, त्याला म्हणतात ही वस्तू. सांगा बरं याला काय म्हणतात पटकनी. तर याला म्हणतात फुसई म्हणजेच फ्यूज. हा तुमच्या घरात शॉर्ट सर्किट होण्यापासून वाचवतो. म्हणजे जर घरामध्ये शॉर्ट सर्किट झालं तर हा सगळ्यात पहिले तुटतो आणि फ्यूज तुटला म्हणजे तुमच्या घरामधल्या सगळ्या वस्तू वाचतात, जळत नाही. मग देअरफॉर फ्यूज वायर इज यूज ऍज अ प्रिकॉशनरी मेजर. मग शॉर्ट सर्किटमुळे आग लागू नये म्हणून काय यूज करतात, फ्यूज यूज करतात. मग 3 क्वेश्चन लक्षात ठेवा. व्हॉट इज शॉर्ट सर्किट, डेफिनेशन पटकनी पाठ करा. नवनीत मन दिलेली आहे, इथं मी दिलेली आहे. दुसरी महत्वाची डेफिनेशन म्हणजे काय, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट मुळे काय होऊ शकते, तर आग लागू शकते. इट कॅन कॅच रिझल्ट इन टू फायर ऍक्सिडेंट. त्याच्यामुळे फायर ऍक्सिडेंट होऊ शकतो. तिसरी गोष्ट महत्वाची काय लिहायचं की जर तुम्हाला शॉर्ट सर्किट अवॉइड करायचं असलं तर काय लागेल तर फ्यूज लागतो. फ्यूज म्हणजे हा फ्यूज यूज करतात. राहील का लक्षात, समजेल का की जेव्हाही घरामध्ये हाय करंट येईल तेव्हा हा फ्यूज वायर मेल्ट होऊन जाईल, ब्रेक होऊन जाईल आणि त्याच्यामुळे घरामध्ये नुकसान होणार नाही. मग हे 6 पॉईंट आत्ताच्या आता पाठ करा कारण हे इम्पॉर्टंट आहे. चला पटकन घ्या लिहायला, पटकन लिहा. 6चे 6 पॉईंट लिहा, लर्न करा लवकर. आताच्या आता व्हिडिओ पॉज करा आणि ते लर्न करून घ्या कारण हे इम्पॉर्टंट आहे. उद्या पेपरात आलं मला म्हणायचं नाही. तिसरी गोष्ट चलो पहा, त्याच्यामध्ये ओव्हरलोडिंग काय असते. तर शॉर्ट सर्किटचा माउस बोस ओव्हरलोडिंग म्हणजे काय, जेव्हा तुम्ही इकडे पहा एकाच ठिकाणी लय मोठ्या वायर लावून देसाल. घरात फ्रीज कूलर सगळं जर एकाच ठिकाणी लावलं, जसं समर वॅकेशन मध्ये लावतो, तर मला सांगा तर अशा कंडिशन काय मध्ये होईल, या सगळेले खूप सारा करंट लागेल. मग हे खूप सारा करंट ओढतील. मग खूप सारा करंट आला म्हणजे काय झालं, खूप सारा करंट आला याचा अर्थ काय, खूप सारी करंट आला की इथं गरम होईल. गरम झाल्यामुळे काय होईल तर इथं आग लागू शकते. आग लागली तर काय होईल तेच परत. मग शॉर्ट सर्किट ओव्हरलोडिंग जवळपास सेम गोष्टी आहे. त्याच्यामध्ये खूप सारा करंट येतो, रिझन कारण रेजिस्टन्स नसते. याच्यात रेजिस्टन्स एवढं जास्त लावून दिलाय आणि इतक्या वस्तू लावल्या की करंट यावाच लागला. मग लक्षात ठेवा मेनी टाइम पर्टिक्युलरली इन समर रिजन. समर मध्ये आपल्या घरात सगळं चालू असते, लाईट चालू असतात, फॅन चालू असते, एसी चालू असतो, इलेक्ट्रिसिटीचे शॉप सुरू असतात, सगळं सुरू असते आणि त्याच्यामुळे ऍज अ रिझल्ट एक्सेसिव्ह करंट ड्रॉन फ्रॉम द ट्रान्सफॉर्मर. त्यामुळे खूप सारा ट्रान्सफॉर्मर कडून करंट येतो आणि त्याच्यामुळे वायर हॉट बनते आणि त्याच्याजवळ जर काहीतरी असलं तर इट कॅन कॅच फायर. त्याच्यामुळे काय लागू शकते, आग लागू शकते. मग ओव्हरलोडिंगचे बी 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. पहिले तर ओव्हरलोडिंगची डेफिनेशन पाठ करा. मेनी टाइम पर्टिक्युलर समर रिजन काय होते, खूप सारा करंट येतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो ओव्हरलोडिंग. इकडे पहा चौथा, मला सांगा ओव्हरलोडिंग कसं अवॉइड करतात. ओव्हरलोडिंग म्हणून प्रिकॉशनरी मेजर काय की ओव्हरलोडिंग मुळे आग लागू नये म्हणून काय करसान तुम्ही, तेच फ्यूज यूज करायचा. मग फ्यूज हा एकमेव अशी गोष्ट आहे जे काय करते, ऍक्सिडेंट ओव्हरलोडिंग आणि शॉर्ट सर्किट पासून वाचवण्यासाठी कोण यूज करतात, फ्यूज यूज करतात. मग हीच गोष्ट तुम्हाला आता लक्षात ठेवायची. मग सांगा ओव्हरलोडिंग शॉर्ट सर्किट समजलं. आता एक्झाम मध्ये तुम्हाला यातलं कोणतंही चित्र देऊ शकतात आणि म्हणतील भुलाबाई भातकुल काय, सांगा चित्र कशाचं आहे. तर लक्षात ठेवा हे चित्र कशाचं आहे, फ्यूजचं. दुसरी गोष्ट विचारतील व्हॉट आर इट्स यूज, हे काय यूज करतात, तर टू अवॉइड शॉर्ट सर्किट अँड ओव्हरलोडिंग. कशासाठी यूज करतात, इट इज यूज टू अवॉइड शॉर्ट सर्किट अँड ओव्हरलोडिंग. शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडिंगला अवॉइड करण्यासाठी लिहून घ्या लागलं तर टू अवॉइड AVOID टू अवॉइड शॉर्ट अँड ओव्हरलोडिंग LOADING. चला पहा मग हे अवॉइड करण्यासाठी काय करतात, फ्यूजला यूज करतात. लक्षात ठेवा ही गोष्ट डोक्यामध्ये बसू द्या. मग हे 3-4 क्वेश्चन एक्झाम मध्ये दरवर्षी येत असतात, करून घ्या, लगेच पाठ करा. इम्पॉर्टंट आहे कारण दरवर्षी म्हणजे 3-4 वेळेस आले आहे, म्हणजे पुढे बी येण्याचे चान्सेस जास्त आहे. आता लक्षात ठेवा फ्यूजच, पण प्रॉब्लेम काय माहितीये, फ्यूज चेंज करा, वायर बदला, खूप अकाजचं काम असते ते. मग त्यासाठी आता नवीन घरांमध्ये ही वस्तू बसवलेली असते कारण ही लय अॅक्युरेट. फ्यूज पेक्षा बेटर ही असते. याला म्हणतात MCB. याचा फुल फॉर्म पाठ करा. चित्र दिसले गेला का MCB, त्याला म्हणतात मिनिएच्युअर सर्किट ब्रेकर. याचं काम पण सेम फ्यूज सारखंच आहे. फ्यूज काय करतो, ओव्हरलोडिंग शॉर्ट सर्किट अवॉइड करतो. रातचे किती वाजले पहा, 1:17 झाले. जांभोळे येणारच आहे. इट इज अ नॅचरल प्रोसेस. बर्रे काय टेन्शन नाही घ्यायचं, शिकवायचं आहे कारण तुम्हाला शिकायचं आहे. कारण मला व्हिडिओ उद्या टाकणंच आहे कारण 45 दिवसाचं चॅलेंज घेतलंय तर घे टोले, कर अभ्यास, चालते. चला सांगा काय करतात मग. फ्यूज कशासाठी यूज करतात, तर फ्यूज करतात ओव्हरलोडिंग शॉर्ट सर्किट साठी आणि MC पण काय यूज करतात, ओव्हरलोडिंग शॉर्ट सर्किट साठी. तर दोन्ही याचं सेमच रिझन आहे. मग याचा यूज विचारला तरी तेच लिहायचं, टू अवॉइड शॉर्ट सर्किट अँड ओव्हरलोडिंग. राहील का लक्षात, मस्त, व्हेरी गुड. दोघांचा यूज सेम आहे. आता हिटिंग इफेक्ट तुमचं संपलं. तुम्ही म्हणता इतक्या लवकर, हो बाळा यातलं काही जास्त येत नसेल, एवढंच आहे. फक्त तुला हिटिंग इफेक्ट मधला एक मोठा क्वेश्चन कोणता करणार आहे, शॉर्ट सर्किट करणार आहे मोठा, बाकी सगळे छोटे छोटे क्वेश्चन आहे बस. आता मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये खूप सारे क्वेश्चन आहे, खूप सारा टॉपिक आहे आणि याच्यावर क्वेश्चन दरवर्षी 3 मार्क्सचा किंवा 5 मार्क्सचा येतो.
मग बघा काय येतो, तर मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे काय असतं, तर त्याच्यातला सगळ्यात पहिली गोष्ट शिका इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय. तर आपण 8वीत शिकलो होतो की एखाद्या वायर मधून म्हणजे कंडक्टर मधून जर आपण करंट पास केला तर ती वायर मॅग्नेट बनते. जर एखाद्या वायर मधून तुम्ही जर करंट पास केला तर ती वायर काय बनते, मॅग्नेट. आणि याच गोष्टीला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. काय म्हणतो याला, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. पहा ही बॅटरी लावलेली आहे, जसं हे बटन मी चालू केलं, जसं बटन चालू केलं तसा करंट फ्लो झाला. पहा असा करंट फ्लो झाला, आणि जसा करंट फ्लो झाला त्या करंटमुळे ही जी वायर होती, ही जी कॉईल होती, ही काय बनली, मॅग्नेट बनली. ही कॉईल काय बनली, मॅग्नेट बनली. आणि याच गोष्टीला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेट. मग ॲन इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग इन अ वायर, जेव्हा एखाद्या वायर मध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फील्ड, तर त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होते कारण तो मॅग्नेट बनतो. अँड अराउंड इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणतात. किंवा तुम्ही याला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये पण कॅल्क्युलेट करू शकता. मग मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आली तर ही लिहिलं चालून दे, जमेल, समजेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम माहित पडलं की वायर मधून करंट गेला की वायर बनते मॅग्नेट. बस, इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रिसिटीमुळे बनलेलं मॅग्नेट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेट. ही डेफिनेशन आजपर्यंत काय आली नाही, पण याच्या भरोशावर खूप सारं तुम्हाला शिकायचं आहे. काय शिकायचं आहे, तर पहिले शिकायचं आहे की हा शोध लावला तरी कोण. तर हा शोध लावणारा, इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध लावणारा पहिला कोण होता, तर क्रिस्टियन. लक्षात ठेवजा, भाऊ कामाचा आहे हा. ओरस्टेड, लक्षात ठेवजा, हन्स क्रिस्टियन ओरस्टेड. काय नाव पुरं त्याचं, हन्स क्रिस्टियन ओरस्टेड. हन्स क्रिस्टियन ओरस्टेड, हन्स क्रिस्टियन ओरस्टेड. नाव 3 खेप म्हणा, कारण विचारतात की सगळ्यात पहिले सुरुवातीला इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध लावण्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार कोणाचा आहे, हन्स. असं होणारच आहे, हन्स क्रिस्टियन ओरस्टेड. आता पहा, युनिट ऑफ, आता यानं एवढं मोठं काम केलं तुम्हाला माहिती आहे. फोर्स बद्दल न्यूटननं काम केलं, त्याचं नाव फोर्स लिहून टाकलं. मग यानं इलेक्ट्रोमॅग्नेट बद्दल काम केलं तर याचं काहीतरी मॅग्नेटला द्यावं लागेल की नाही. मग लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्ड जी तयार होती, मग ती मॅग्नेटिक फील्ड किती तयार झाली, तिची इंटेन्सिटी किती आहे, तर युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी किती आहे याचं युनिट काय असते, ओव्हरस्टेड असते. मग भाऊचं नाव दिलं त्याची इंटेन्सिटीला. मग मॅग्नेटिक फील्ड किती तयार झाली याची इंटेन्सिटी कशामध्ये मोजतात, ओव्हरस्टेड मध्ये मोजतात. म्हणून याचं नाव कोणाला दिलं, मॅग्नेट युनिटला दिलं. कोणाच्या युनिटला दिलं, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग 1 मार्कसाठी येऊ शकतं की इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्डचं युनिट कोणता आहे, तर कोणता आहे, ओव्हरस्टेड. काय कोणता आहे, ओव्हरस्टेड. इलेक्ट्रोमॅग्नेटचा शोध कोण लावला, ओव्हरस्टेड. दोन्ही नाव लक्षात राहतील का, ओव्हरस्टेड. मग टाका पटकनी, एकदा भाऊचं नाव कमेंटमध्ये टाकून द्या. आता ही डायग्राम पहा, ही डायग्राम शिकवते तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. काय शिकवते, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. मग लक्षात ठेवता, ही डायग्राम एक्झाम मध्ये देतील आणि सांगा म्हणतील काय आहे. तर ही डायग्राम काय रिप्रेझेंट करते, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बस एवढंच लिहायचं. काय रिप्रेझेंट करते, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बाकी या डायग्राम बद्दल बाकीचे काही क्वेश्चन आजपर्यंत आलेले नाहीये. आले नाही तर टेन्शन घ्यायचं नाही, कारण आपल्याला चॅप्टर 1 तासात संपवायचं. पण जे बिनकामाचं आहे ते आपण सोडून देऊ, आणि जे कामाचं आहे ते जोरात घेऊ. समजलं. आता हे कामाचं काय, तर पेपरात ही आकृती येईल आणि म्हणतील सांगा काय आहे. तर हे काय आहे, तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अराउंड द कंडक्टर. जेव्हा एका वायर, पहा एक वायर लावली मधात, या वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते, तर वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड गोल तयार होते. कशी तयार होते, गोल तयार होते. मग नेहमी कोणतीही वायर असली तर वायरच्या भोवतीची मॅग्नेटिक फील्ड नेहमी कशी असते, गोल असते. पहा वायरच्या भोवतीची मॅग्नेटिक फील्ड कशी असते, गोल. मग ही वायर आहे त्याच्या गोल मॅग्नेटिक फील्ड असेल. आता कोणतीही गोष्ट गोल फिरत असली तर ती एक तर क्लॉकवाईज असते, म्हणजे घड्याळीच्या काट्याने फिरते, एक तर अँटी क्लॉकवाईज असते, एक तर घड्याळीच्या उलट्या काट्याने फिरते. मग आता ही अँटी क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज आहे, कसं काय समजेल, तर हे समजण्यासाठी एक मोस्ट आयएमपी एक्झाम मधला रूल आला. अटी करा, मोस्ट आयएमपी एक्झाम मध्ये येतेच. एक तर ही आकृती येईल आणि या आकृतीला पण तुम्हाला उत्तर लिहिणं पडेल किंवा डायरेक्ट विचारतील. याला म्हणतात राईट हँड थंब रूल. मग जर एखादी वायर आहे तर याच्या वायरच्या भोवतीची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे हे सांगण्यासाठी एक रूल आला. त्याला कोणता रूल म्हणतात, राईट हँड थंब रूल. लक्षात ठेवा, राईट हँड थंब रूल. या रूलचं म्हणणं काय होतं, तर दिस इज अ कन्व्हिनियंट रूल फॉर फाइंडिंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग मॅग्नेटिक फील्ड जर काढायची असली तर हा रूल यूज करतात. मग विचारता राईट हँड थंब रूल, असं चित्र देतील आणि म्हणतील सांगा हे काय, तर मग सांगता आलं पाहिजे की राईट हँड थंब रूल आहे. वाय दिस रूल इज यूज. हा रूल काय यूज करतात, तर हा रूल यूज करण्याचं मेन कारण असं आहे बाळा की टू फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. की मॅग्नेटिक फील्ड क्लॉकवाईज डायरेक्शन नाही की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन नाही हे शोधण्याचं काम कोण करते, हा रूल करते. आता पुढे सांगा या रूलचं म्हणणं काय, तर हा रूल असा म्हणते, एवढं पाठ करून न्या डायरेक्ट करून. इमॅजिन, असं इमॅजिन करा, यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड. तुम्ही ना तुमच्या राईट हँड मध्ये कंडक्टर पकडलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये पकड जाणो का चिटकून जासान, पकडलेला आहे. सच दॅट युअर थंब
असा पकडला आहे की तुमचा थंब जो आहे तो डायरेक्शन ऑफ करंट दाखवते. म्हणजे जर करंट वर जात असेल तर अंगठा वर ठेवा, जर करंट खाली येत असेल तर अंगठा कुठे ठेवा, खाली ठेवा. मग याला म्हणतात डायरेक्शन ऑफ करंट. देन टर्न युअर फिंगर अराउंड द कंडक्टर. मग तुमचे फिंगर जे आहे पाणी प्यायला लागते, तोंडावर अजून एकदा पाणी मारायला लागते, मगच हा कार्यक्रम पुढे झाले. तसंच करतो मी, थांबा एवढं होऊ द्या. मग याला काय करायचं, अराउंड द कंडक्टर बोट ठेवायचे का. टर्न युअर फिंगर अराउंड द कंडक्टर. द डायरेक्शन ऑफ द फिंगर, जे फिंगरची डायरेक्शन असेल पा, फिंगरची डायरेक्शन इकडे आहे, तर ही झाली तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस. तेच तुमच्या मॅग्नेटिक फील्डची काय असेल, डायरेक्शन असेल. मग हे पाठ करा की जी डायरेक्शन तुमच्या बोटाची असेल पा, मग जर कंडक्टर करंट वर जात असेल तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अशी गोल आहे, जर करंट खाली येत असेल तर डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड अशी गोल आहे. मग हे लक्षात ठेव जा. हे दोन वाक्य पाठ करा, लगेच पाठ करा, रूल थांबवा आणि पटकन पाठ करा. आणि राईट हँड थंब रूल मध्ये हे लिहायचं पा. मग जेव्हा जेव्हा करंट वर जाईल, जेव्हा जेव्हा करंट कुठे जाईल वर, तेव्हा डायरेक्शन असते अँटी क्लॉकवाईज. लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डायरेक्शन मध्ये असते, अँटी क्लॉकवाईज. आणि जेव्हा जेव्हा करंट खाली येईल पा, ही झालं करंट वर गेला तर हे झालं तुमचं अँटी क्लॉकवाईज. तेच जर करंट खाली आला तर करंट खाली आला तर काय होते, तुमचा थंब जाईल खाली, थंब झाला म्हणजे ही कोणती डायरेक्शन झाली, क्लॉकवाईज. हे लक्षात ठेव जा. आता एवढं बोट गिट फिरवायचं असं करायची गरज नाही, पण हे पाठ करणं गरजेचं आहे. लवकर पाठ करा, लवकर म्हणजे आत्ताच, अभी के अभी. समजलं. आता एक आणखीन, जर समजा कुठं क्वेश्चन आले तर त्याचे हे दोन उत्तर असू शकतात. कुठं जर क्वेश्चन आहे तर याचे दोन उत्तर लक्षात ठेव जा. पहिला क्वेश्चन असा की जर करंट जास्त असेल तर तुमची मॅग्नेटिक फील्ड पण जास्त असेल. मग इफ करंट इन द सर्किट इज इन्क्रीजेस, what will be its effect on the magnetic field, की त्याचा मॅग्नेटिक फील्ड वर इफेक्ट काय होईल. इफ द करंट इन द सर्किट इज इन्क्रीजेस, the magnetic field in the circuit will also increases because it is directly proportional to the electric current. मग magnetic field is directly, हे मॅग्नेटिक फील्ड करंट वर डिपेंड करते. करंट जर जास्त असेल तर मॅग्नेटिक फील्ड जास्त, करंट कमी तर मॅग्नेटिक फील्ड कमी. तर लक्षात ठेवा, जर करंट वाढला द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ऍट अ गिवन पॉइंट ऑफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट. म्हणून लक्षात ठेवा, जर करंट वाढला तर मॅग्नेटिक फील्ड वाढेल. दुसरी गोष्ट, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय गिवन करंट इन द कंडक्टर डिक्रीजेस ऍज द डिस्टन्स बिटवीन कंडक्टर इन्क्रीजेस. आता लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्ड इथं स्ट्रॉंग असते आणि इकडे कशी असते, वीक असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग ही गोष्ट काही कामात नाही पडणार जास्त, पण ही वरची कामात पडेल की जर करंट वाढला, आय म्हणजे काय असते करंट, करंट वाढला तर मॅग्नेटिक फील्ड पण काय होते, मॅग्नेटिक फील्ड FIELD ही पण काय होते, वाढते. करंट जर कमी झाला तर मॅग्नेटिक फील्ड कमी होते. ही वाक्य लक्षात ठेवा. हे कुठेतरी कामात पडू शकते. मला जे जे वाटते ते मी तुम्हाला सांगत असतो. आता जर समजा आपण वायर सरळ न घेता या वायरला जर गोल केलं, वायर सरळ न घेता वायरला काय केलं आपण, जर समजा वायर सरळ न घेता वायरला गोल केलं, काय केलं, गोल. आता वायरला गोल केलं तर ह्या गोल मधून करंट कसा पास होईल, तसा पास होईल. मग करंट पास होईल तर मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होईल, तर मॅग्नेटिक फील्ड गोल गोल तयार होईल, याच्या गोल याच्या गोल याच्या गोल. मग याला आकोडे आकोडे टाकल्यासारखं पहा. हे तुमची जर गोल वायर असली तर मॅग्नेटिक फील्ड याच्या मधातून चालली जाईल. कशातून चालली जाईल, याच्या मधातून चालली जाईल. तर लक्षात ठेवा, जर ही आकृती एक्झाम मध्ये आली, कोणती आकृती आली, ही आकृती एक्झाम मध्ये आली आणि त्यांनी म्हटलं की सांगा ह्या आकृतीमध्ये काय शो केलेलं आहे, तर हे नाव लिहा. आकृतीमध्ये काय शो केलेलं आहे, तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट. पण कशामध्ये, थ्रू अ सर्क्युलर लूप. सर्क्युलर लूप का, तर लूपचा अर्थ होते गोल, लूपचा अर्थ काय होते, गोल. तर जेव्हा बी एखादी गोष्ट वायर अशी गोल आकारात लावतील याला म्हणतात लूप. तर वायर बघा याच्यात बरोबर गोल आकारात लावलेली आहे, म्हणून याला काय म्हणायचं, लूप. मग लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायर होऊन घ्या, थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ वायर म्हणा डायरेक्ट. मग ही गोष्ट डोक्यात ठेवजा की हे काय दाखवते, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इन अ सर्क्युलर लूप. लक्षात ठेवा, ही डायग्राम काय दाखवते, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस PRODUCD प्रोड्यूस इन अ सर्क्युलर CULAR सर्क्युलर लूप. मग लक्षात ठेवायचं की लूप मध्ये जो मॅग्नेटिक फील्ड तयार होतो तो कोण दाखवते, हा दाखवते. आता जर समजा हा एक गोल आहे, असे गोल जर मी खूप सारे तयार केले तर कसे काय तयार केले, असे तयार केले. समजा गोल 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 असे तयार केले, पहा पहिला गोल, दुसरा गोल, तिसरा गोल, चौथा गोल. तर ही जी वस्तू बनते याला काय म्हणतात, तर ही जी वस्तू बनते याला म्हणतात सोलेनॉइड. हा जो स्प्रिंगचा स्प्रिंग बनला याला काय म्हणायचं, सोलेनॉइड. मग जेव्हा कंडक्टिंग वायरची असं काहीतरी बनते याला म्हणतात सोलेनॉइड. लक्षात ठेवायचं, मॅग्नेटिक फील्ड अराउंड करंट इन अ सोलेनॉइड. सोलेनॉइड मध्ये काय असते लक्षात ठेवा, व्हेन अ कॉपर वायर विथ रेझिस्टिव्ह कोटिंग. एक कॉपरची वायर घेतली ज्याच्यावर वरून कोटिंग आहे, अशी कोटिंग इज बाउंड इन अ चेन ऑफ लूप. आणि त्याच्यापासून तुम्ही ना असे खूप सारे
हा पहिला लूप, हा दुसरा लूप, तिसरा लूप, अशा लूपची चेन बनवली, तर ती जी वस्तू बनते लाईक अ स्प्रिंग, त्या वस्तूला म्हणतात सोलेनॉइड. आणि सोलेनॉइडची डेफिनेशन एक्झाम मध्ये आली होती, फर्स्ट टर्मला आली होती, पण कामात तर पडली होती. मग सांगा पटकन, व्हेन अ कॉपर वायर विथ अ रेझिस्टिव्ह कोटिंग इज वाउंड, जेव्हा ती गुंडाळल्या जाते, कशी गुंडाळल्या जाते, वाउंड इन अ चेन ऑफ लूप. कशी गुंडाळल्या जाते, चेन ऑफ लूप मध्ये, चेन लूपच्या चेन मध्ये, पहिला लूप, त्याच्या मागे दुसरा लूप, तिसरा लूप, चौथा लूप, अशा लूपच्या चेन मध्ये, त्याला आपण म्हणतो सोलेनॉइड. पटकन व्हिडिओ पॉज करा आणि डेफिनेशन पाठ करून घ्या एका मिनिटात, आताच्या आता. आता याच्यावरचा मोस्ट आयएमपी क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला, मोस्ट आयएमपी, की जर आता मी याच्यात इलेक्ट्रिक करंट पास केला, म्हणजे याच्यातून काय केला मी, इलेक्ट्रिक करंट जर मी याच्यामध्ये पास केला, तर मला सांगा याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होईल. तर याच्यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, कशामध्ये, सोलेनॉइड मध्ये, ते महत्वाचं आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. तर सोलेनॉइड मध्ये अशी मॅग्नेटिक फील्ड तयार होते, गोल गोल, याच्या पुऱ्या लूप मधून जाते, ते पुऱ्या लूप मधून अशी गोल गोल तयार होते. आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, ही मॅग्नेटिक फील्ड सेम कोणासारखी दिसते, बार मॅग्नेट सारखी. बार मॅग्नेट शिकलो होतो आपण, पट्टी मॅग्नेट, लक्षात ठेवा. तर सोलेनॉइड मधली मॅग्नेटिक फील्ड ही बरोबर कोणासारखी असते, बार मॅग्नेट सारखी. मग पटकन म्हणा, हे एक्झाम मध्ये विचारतात, एक्झाम आयएमपी आहे, की मॅग्नेटिक फील्ड इन अ सोलेनॉइड इज सिमिलर टू, कोणासारखी असते, सिमिलर टू बार मॅग्नेट. आयएमपी करून ठेवा, येते एक्झाम मध्ये, मग मंजारो का, सोलेनॉइड मधली मॅग्नेटिक फील्ड कोणासारखी असते, बार मॅग्नेट सारखी. आता मी व्हिडिओ पास करतो, कारण कसं मला जास्त झोप येते, मी पाणी मारतो तोंडावर, वापिस येतो. टेन्शन न घेऊ, व्हिडिओ चालू राहील, तुम्ही अभ्यास करता, पटकन हे पाठ करा. चलो, तर आता काय पाहायचंय, तर आता आपण एक शिकलो की साधी सिंपल गोष्ट, ज्या ज्या बेसिक गोष्टी होत्या, आता थोडंसं डिफिकल्ट गोष्ट पाहिजे, ते म्हणजे काय, जर समजा ही आकृती डोळ्यासमोर ठेवा, ही आकृती एक्झाम मध्ये बऱ्याच वेळेस आली आहे आणि विचारतात की ही आकृती कशाबद्दल आहे. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही जर एखादी मॅग्नेटिक फील्ड घेतली, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे तुम्ही मॅग्नेट घेतलं, त्या मॅग्नेटमध्ये काय असते, मॅग्नेटिक फील्ड नेहमी मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ कडून साऊथ कडे असते. लक्षात ठेवा, ही झाली मॅग्नेटिक फील्ड. या मॅग्नेटिक फील्ड म्हणून, या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक तुम्ही एक कंडक्टर ठेवला आणि या कंडक्टर मधून बी इलेक्ट्रिक करंट पास केला. आता पहा, पहिले तर याची मॅग्नेटिक फील्ड, मग या कंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड, याच्यामुळे काय होतं, तर या कंडक्टरवरती फोर्स अप्लाय होतो, या कंडक्टरवरती काय अप्लाय होतो, फोर्स अप्लाय होतो, आणि त्याच्याचमुळे तुमच्या घरातील मोटर फिरते, आणि याच प्रिन्सिपलमुळे काय फिरते, मोटर. मग हाच प्रिन्सिपल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, काय, तर फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. काय, की जर समजा तुम्ही करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, करंट जाणारा कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, तर त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतो. हा प्रिन्सिपल आपल्याला शिकायचा, आणि हा प्रिन्सिपल एक्झाम मध्ये विचारतात. मग आता कसा विचारतात, तर पहा, साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये काय होतं, तर तीन गोष्टी होतात. सगळ्यात पहिली गोष्ट, तर सगळ्यात पहिले असते मॅग्नेटिक फील्ड असते, बरोबर आहे. कुठं असते मॅग्नेटिक फील्ड, तर दोन मॅग्नेटच्या मधात मॅग्नेटिक फील्ड असते. पहा, हा एक पहिला एकच मॅग्नेट आहे, समजा असा गोल, याचा नॉर्थ पोल आहे, हा कोणता, याचा साऊथ पोल. मॅग्नेटिक फील्ड नेहमी याच डायरेक्शन मध्ये असते, नॉर्थ कडून साऊथ कडे. मग ही झाली डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड झाली. आता दुसरी एक, याच्यावर कंडक्टर असेल, कंडक्टर नेहमी याच्यामध्ये 90 डिग्री मध्ये ठेवतात. कंडक्टर नेहमी कसा ठेवतात, याच्यापासून 90 डिग्री मध्ये ठेवतात. मग मी एक कंडक्टर असा ठेवला, समजा हा एक कंडक्टर आहे, एक वायर आहे, समजा सरकी सरकी आहे, पहा अशी वायर आहे दिसली वायर, इकडनं प्लस इकडनं मायनस, हे पहा याच्यातून असा करंट गेला, असा वापिस आला. काय, मग हा कंडक्टर ठेवला याच्या 90 डिग्री मध्ये, याच्यातून करंट जाईल, याचा अर्थ काय, डायरेक्शन ऑफ करंट. मग हाला दुसरा डायरेक्शन ऑफ करंट. आता मॅग्नेटिक फील्ड आणि करंट दोन गोष्टी आल्या की बरोबर या वस्तूवर काय होते, फोर्स अप्लाय होते. मग ही वस्तू ऑटोमॅटिक हालते, एक तर वर हालते, एक तर मागे हालते. आता तुम्ही म्हणता वर म्हणजे, तर तिसऱ्या डायरेक्शन मध्ये पहा, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हे होती, डायरेक्शन ऑफ करंट हा होता, समजा वर करंट गेला तर ती वस्तू मागे सरकेल. मग ह्या तीन गोष्टी, हे तीन गोष्टी म्हणजे कोणते, तर तुमच्या लेफ्ट हँडचे तीन बोटं. हा रूल तुम्हाला समजून सांगू शकता, तर यालाच म्हणतात फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, जो मोस्ट आयएमपी आहे एक्झाम साठी. तर एक्झाम मध्ये सांगतो, एक्झाम मध्ये ही डायग्राम देतात आणि विचारतात, सांगा हे काय आहे. तर सगळ्यात पहिले पाहायचा, हा डावा हात आहे की उजवा हात आहे, असं करून पाहायचं. या हाताकडे असं केलं की हा मॅच झाला, डाव्या हातासोबत मॅच होत्या, हा कोणता आहे, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे. जर समजा राईट हँड सोबत मॅच झाला असता तर फ्लेमिंगचा राईट हँड रूल आहे. हे पहिलं हात पाहून. दुसरी गोष्ट, तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय असतं, तो तुमचा जो हे बोट असते, हे बोट, याला कोणतं फिंगर म्हणतात, इंडेक्स फिंगर. हे इंडेक्स फिंगर नेहमी काय दाखवते, तर तुम्हाला सांगतो, इथं पेपरामध्ये रिकामी जागा देतात, म्हणतात सांगा याच्यात काय आहे, ते हे दाखवते नेहमी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे लक्षात ठेवजा, हे बोट काय दाखवते, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पटकन एक्झाम मध्ये लिहायसाठी पाठ करा, लिहून काढा, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे जे बोट असते मधातलं, सॉरी कसं दाखवा, हे जे मधातलं बोट असते, हे जे मधातलं बोट असते ते काय दाखवते, ते मधातलं बोट, त्याला मिडल फिंगर म्हणतात, ते नेहमी दाखवते डायरेक्शन ऑफ करंट. काय दाखवते, डायरेक्शन ऑफ करंट. नाही तर कोणाला तुम्ही दाखवून पहा, त्याला समजते बरोबर करंट लागते.
हे काय दाखवते, डायरेक्शन ऑफ करंट. आणि तिसरी गोष्ट हा थंब, हा काय दाखवते, तर त्याच्यावर जो फोर्स लागेल तो कोणत्या डायरेक्शन मध्ये लागेल, तर हा दाखवते डायरेक्शन ऑफ फोर्स. मग ही डायग्राम पाठ करा, ही एक्झाम मध्ये 3 मार्क्ससाठी 2 मार्क्ससाठी येते. काय, एक नाव विचारतात, सांगा हे काय आहे, मग 1 मार्क. काय म्हणतात त्याला, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. दुसरी गोष्ट सांगा, या तेचे नाव लिहा, मग याचं नाव लिहा, याचं नाव लिहा, याचं नाव लिहा, याचे मार्क. मग हे फुकाचे मार्ग असतात. हा कोणता रूल आहे, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. कधी कधी काय होते, ते म्हणतील स्टेट फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, तुम्ही स्वतः लिहा. मग त्यावेळेस काय लिहिणार, मग लिहायचं अकॉर्डिंग टू फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. द लेफ्ट हँड थंब, हा लेफ्ट हँड थंब. इंडेक्स फिंगर म्हणजे ही वाली फिंगर, अँड मिडल फिंगर म्हणजे ही, आर स्ट्रेच, त्याला स्ट्रेच करा, ताना. सच दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, पण असे ताना की ते एकमेकांना 90 डिग्री मध्ये असले पाहिजेत. 90 डिग्री मध्ये आहे, 90 डिग्री मध्ये आहे, 90 डिग्री मध्ये, सगळे एकमेकांना 90 डिग्री मध्ये असले पाहिजेत, असले. आता इफ द इंडेक्स फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर shows the direction of current, then the thumb shows the direction of the force applied on the conductor and is called as Fleming's left hand rule. मग मी जे बोललो ते या 2 वाक्यामध्ये आहे, पाहून घ्या. पटकनी वाक्य वाचा आणि फक्त ही डायग्राम पाठ असली की तुमचं हे पाठ झालंच समजा, आणि हे पाठ करा. आणि एक्झाम मध्ये तुम्ही काढता तेव्हा ही डायग्राम काढायची गरज नाहीये. त्या डायग्रामच्या वरती ए लिहिलेला असतो, तुम्हाला फक्त लिहा लागते की ए म्हणजे काय आहे, फोर्स ऑन द कंडक्टर. इथे लिहिला असतो बी म्हणजे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, सी म्हणजे डायरेक्शन ऑफ करंट. आणि तुम्ही जर डायग्राम काढली एक्झाम मध्ये, तर डायग्राम कोणती काढायची तुम्ही एक्झाम मध्ये, ही वाली, ही सोपी वाली काढतात. तुमच्यासाठी कोणती ही डायग्राम काढत नसतात, तर डायग्राम एक्झाम मध्ये ही काढत असतात. फक्त इथे लिहितात डायरेक्शन ऑफ करंट म्हणजे कोणतं बोट असते, मिडल फिंगर. मराठी लिहायचं मिडल फिंगर, MIDDLE, मिडल फिंगर. हा 2 किंवा 3 मार्क्ससाठी येतोच, लक्षात ठेवा. फोर्स ऑन द कंडक्टर हा असेल तुमचा थंब, आणि हे असेल तुमचं इंडेक्स फिंगर, INDEX. मग ही गोष्ट लक्षात ठेवा, हा मोस्ट IMP आहे. पाठ करा, लगेच व्हिडिओ पॉज करा आणि पाठ करा. IMP लगेच पाठ करा, लगेच समजते ना, आताच्या आता, आताच पाठ करा. केला पाठ, व्हेरी गुड. चल आता दुसरी गोष्ट, आता हे पहा इलेक्ट्रिक मोटर. तर आता जो रूल आपण शिकलो, कोणता शिकलो, त्या रूल नुसारच हे इलेक्ट्रिक मोटर चालते. मग एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तो कोणता रूल होता आपला, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. याच्यानुसारच मोटर चालत असते. तर हे तुमच्या घरातली इलेक्ट्रिकल मोटर, जे प्रत्येक वस्तूत फॅन मध्ये असते, कूलर मध्ये असते, पंपात असते, प्रत्येक गोष्टीत असते. तर ही इलेक्ट्रिक मोटर कोणत्या रूल नुसार चालते, तर फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल नुसार चालते. हा पहिली गोष्ट. आता दुसरी महत्वाची गोष्ट, इकडे पहा फटाफट, इकडे पहा. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अरे कुठे गेला, पहिलं ही काय कशानुसार चालते, तर इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, ही चालते. रूल जर विचारला कोणा, रूल मोटर साठीचा रूल कोणता आहे, तर फ्लेमिंग्स FLEMINGS, कारण 1 मार्कासाठी विचारतात. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, की फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल नुसार चालते, RULE. मस्त. जर समजा त्याने विचारला प्रिन्सिपल, PRINCIPLE, प्रिन्सिपल ऑन विच द इलेक्ट्रिक मोटर वर्क, कोणत्या प्रिन्सिपलवर चालते, तर तो प्रिन्सिपल लिहायचा व्हेन, WHEN, व्हेन. म्हणा माझ्या मागे, व्हेन करंट कॅरिंग कंडक्टर, CURRENT, करंट कॅरिंग, CARRING, कॅरिंग कंडक्टर, CONDUCTOR, करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस in a magnetic field, MAGNETIC, magnetic field, FIELD, when current carrying conductor को ठेवला आपण magnetic field, then it experience a force, EXPERIENCE, experience a force. तेव्हा त्याच्यावर फोर्स अप्लाय होतो, आणि या प्रिन्सिपल वरती कोण चालते, मोटर चालते. मग मोटर कोणत्या प्रिन्सिपल वरती चालते जर एक्झाम मध्ये आलं, तर मग बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं आणि पटकन सांगून द्यायचं. काय, मोटर कोणत्या प्रिन्सिपलवर चालते हे जर एक्झाम मध्ये आलं, तर काय सांगायचं, एका मिनिटात सांगायचं, इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल. कोणता प्रिन्सिपल आहे पाहून घ्या. मग जर त्याने विचारलं प्रिन्सिपल कोणता, विचारू शकते एक्झाम मध्ये, 1 मार्क क्वेश्चन हा येतो 1 मार्क साठी, की मोटर कोणत्या प्रिन्सिपलवर चालते, तर लिहायचं दॅट करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स अ फोर्स. जेव्हा तुम्ही करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवता, तेव्हा त्याच्यावर फोर्स अप्लाय होतो, याचा अर्थ आहे. समजेल. आता तुम्हाला मोटर बद्दलचे 3 क्वेश्चन सांगून देतो. पहिला क्वेश्चन मोस्ट IMP क्वेश्चन, तो म्हणजे की हे काय आहे, तर तुम्ही म्हणता हे मोटर आहे, पण जनरेटर बी तर असंच दिसते. मग हा मोटर कसं ओळखायचा, तर जेव्हा जेव्हा इथं बॅटरी लावलेली असेल, लक्षात ठेवा ही बॅटरी आहे, आपण बॅटरी लावसान तेव्हाच मोटर फिरेल. म्हणून ही जेव्हा बॅटरी लावलेली असेल तेव्हा त्यालाच मोटर म्हणायचं. कारण तो जेव्हा इथं बॅटरी लावलेली असेल तेव्हा त्याला काय म्हणायचं, मोटर. कारण मोटरलाच तुम्ही इलेक्ट्रिक सप्लाय देता. जेव्हा अशी बॅटरी लावलेली असेल तेव्हा त्याला मोटर म्हणायचं. काय म्हणायचं, मोटर.
दुसरी गोष्ट याच्यावरचा क्वेश्चन दुसरा आहे तो व्हॉट इज बाय मोटर. मोटर म्हणजे काय, तर मोटरची डेफिनेशन. हे बघा मोटरची डेफिनेशन काय आहे, तर ही मोटरची डेफिनेशन आहे, ही अशी डिव्हाइस आहे जी इलेक्ट्रिकल एनर्जी खाते आणि त्याच्यापासून एखादी गोष्ट गोल फिरवते. गोल फिरवते म्हणजे काय, कोणती एनर्जी तयार करते, मेकॅनिकल एनर्जी तयार करते. मग डिव्हाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक मोटर. मग इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते, त्याला मोटर म्हणतात. ही गोष्ट डोक्यात भरून घ्या. मग मोटरची डेफिनेशन बी झाली, डायग्राम पण झाली आणि हे पण झालं. तुम्ही म्हणसान सर डायग्राम काढायला लागेल का पेपरात, आज लोक तर नाही काढायला लागली. म्हणून लक्षात ठेवायचं डायग्राम एक्झाम मध्ये येत नाही, ते स्वतः क्वेश्चन मध्ये देतात, तुम्हाला फक्त ओळखा लागते की मोटर आहे. मग इथं बॅटरी जर दिसली तर ते मोटर असते. दुसरं डेफिनेशन राहील लक्षात, डिव्हाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक मोटर. पटकन लिहून घ्या. दुसरी गोष्ट, ऑन विच प्रिन्सिपल द मोटर वर्क. मोटर कोणत्या प्रिन्सिपलवर चालते, द कोणता प्रिन्सिपल आहे तो, करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स अ फोर्स. राहील लक्षात. आता 3 क्वेश्चन झाले. चौथा क्वेश्चन कोणता, ऑन विच रूल द वर्किंग ऑफ द मोटर इज डिपेंड. मोटरचं वर्किंग कोणत्या रूल नुसार चालते, तर रूल विचारला तो लिहायचा कोणता, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. एक्सप्लेन दॅट रूल. तो रूल एक्सप्लेन करा. मग रूल एक्सप्लेन कसा करसान, तर तेच स्ट्रेच युअर फिंगर डुक 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 डुक. समजेल, सोपं आहे. मग हे 4-5 क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात, लगेच पाठ कर. कारण हे क्वेश्चन कधीच असं येत नाही की एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ मोटर, असं येणार नाही. तर छोटे छोटे क्वेश्चन येतील, त्याच्यानुसार तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. जमेल का, राहील का लक्षात. मग एक मार्काचे हे सगळे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले, तुमचं पाठ करणं काम आहे. लगेच पाठ करा, नंतर करतो करायचं नाही. आत्ताच्या आता व्हिडिओ पॉज करा आणि पाठ करणं सुरू करा. चलो नेक्स्ट, कोणी सांगणार नाही मग हे क्वेश्चन. आता मोटर कुठं कुठं यूज करतात, हा पण क्वेश्चन येऊ शकतो. तो मोटर कशात बी यूज करतात, ज्याही वस्तू गोल फिरतात त्यात मोटर यूज होते. पहा, मिक्सर, ब्लेंडर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिक फॅन, टेप रेकॉर्डर, हेअर ड्रायर, जवळपास सगळ्याच वस्तूमध्ये ज्या गोल फिरतात त्याच्यामध्ये काय यूज होते, मोटर यूज होते. आजकाल तर मोठ्या मोठ्या 4 व्हीलर 2 व्हीलर मध्ये पण मोटरच यूज होतात, कारण इंजिन नाही त्याच्यात इलेक्ट्रिक मोटर बसवला. आता समजलं, मग राहील लक्षात. मग एवढे क्वेश्चन मोटर बद्दल विचारतील. मग तुम्ही म्हणसाल सर याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, वर्किंग कसं आहे, हा कसं काम करते, हे जर शिकायचं असेल तर डिटेलवाला व्हिडिओ पहा, कारण हे एक्झाम मध्ये येत नाही. आता उद्याच तुमची एक्झाम आहे किंवा तुम्ही रिव्हिजन करायसाठी आले तर हे पाहायचं नसते. कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग शिकायचं असेल तर डिटेलवाला व्हिडिओ पहा, कारण एक्झाम मध्ये येणारे क्वेश्चन आपण ऑलरेडी घेतले आहे. समजलं, व्हेरी गुड, मस्त. मग या मोटर बद्दलचं काहीच कन्स्ट्रक्शन किंवा वर्किंग आपण शिकायचं नाही. आता महत्वाची गोष्ट आपली सुरू होते, तो म्हणजे 3 मार्काचा एक मोस्ट आयएमपी क्वेश्चन, तो म्हणजे एसी करंट डीसी करंट मधला डिफरन्स किंवा एक ट्रू फॉल्स जे कामात पडेल ते कोणतं, एसी करंट डीसी करंट मधलं. तर सगळ्यात पहिले माझी गोष्ट समजा, इकडे पहा. समजा की अल्टरनेटिंग करंट, डायरेक्ट करंट म्हणजे काय, तर घरात जो करंट येतो तो 2 टाईपचा असतो. घरात जो करंट येतो किती टाईपचा असतो, 2 टाईपचा करंट असतो. आणि त्या 2 टाईपच्या करंटचं एकाचं नाव आहे एसी करंट, एकाचं नाव आहे डीसी करंट. मग जो आपल्या घरात येतो, आपल्या, ए फॉर आपल्या, मग जो आपल्या घरात येतो, कोणाच्या घरात येतो, आपल्या घरात येतो, तो असतो तुमच्या घरातला अल्टरनेटिंग करंट. आणि जो तुमच्या बॅटरीज मध्ये सेल व्हायला सेल गिल मध्ये असतो, त्या सेल गिल मधल्या करंटला आपण कोणता करंट म्हणतो, डायरेक्ट करंट. मग हा सेल गिल मध्ये असतो, इलेक्ट्रिक सेल गिल याच्यात. मग ही गोष्ट डोक्यामध्ये ठेव जा की आपल्या घरातला डायरेक्ट अल्टरनेटिंग करंट, तो डायरेक्ट करंट. तुम्ही म्हणता 2 करंट मध्ये फरक काय, तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवूनच देतो. त्याचं सर्किट मी बनवतो आणि पटकन दाखवतो. पहा, हा पहा, एक आहे एसी करंट, एक आहे डीसी करंट. आता तुम्ही म्हणसान सर एसी कोणता आणि डीसी कोणता, कसं काय ओळखायचं, तर तुम्ही याच्या करंटहूनच समजू शकता की एसी कोणता डीसी कोणता. फक्त तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व करायची आहे की याच्यामध्ये काय होत आहे ते पहा. फक्त तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, याच्यात आणि याच्यात काय होत आहे, याच्यात आणि याच्यात काय होत आहे तेवढं फक्त ऑब्झर्व करा. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहसाल तर करंट इथून निघतोय, असा जातोय, बल्ब मध्ये पास होतोय आणि तोच करंट वापस येतोय. या करंटला म्हणतात डायरेक्ट करंट. त्याची व्हॅल्यू बदलत नाही, काही नाही, सेमची सेम राहते. पहा, जशी याच्यात व्हॅल्यू पहा, करंट मोजू आपण यातला, त्याच्यातला करंट किती आहे, 2.4 एम्पियर आहे. बघा तेवढाचा तेवढा आहे, काही त्रास का नाही. पण हा करंट जर पाहसाल तर पहिले वर जाते मग खाली येते, मग वर जाते मग खाली येते. अशा करंटला म्हणतात अल्टरनेटिंग करंट. आणि हा करंट कधीच फक्त पॉझिटिव्ह किंवा फिक्स नसतो. तर हा करंट पहा, पहिले वाढतो पॉझिटिव्ह होतो, मग खाली येतो निगेटिव्ह होतो, वाढतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हा नेहमी फिरत राहतो. पॉझिटिव्ह 0 निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0. मग याला म्हणतात अल्टरनेटिंग करंट. मग हा झाला तुमचा डायरेक्ट करंट, हा झाला तुमचा अल्टरनेटिंग करंट. याची सिम्बॉल बी पाहून घ्या, हे असतात याची सिम्बॉल. बटन बंद करते मला फक्त, पहा याचे दोन्ही याचे सिम्बॉल पाहून घ्या. तर हा सिम्बॉल असतो अल्टरनेटिंग करंटचा आणि हा सिम्बॉल असतो डायरेक्ट करंटचा. याचा डिफरन्स मध्ये तुम्हाला हे सगळं लिहिणं आहे. मग लक्षात ठेवा की हा आहे डायरेक्ट करंटचा सिम्बॉल. पहा ही बॅटरी, म्हणजे तुम्ही आजपर्यंत जेवढेही शिकले ते डायरेक्ट करंट होते. आणि एक असतो हा अल्टरनेटिंग करंटचा सिम्बॉल, की ज्याच्यामध्ये गोल काढतात आणि मला यस काढतात. मग ही गोष्ट लक्षात ठेवा. आता डायरेक्ट करंट कसा असते, तर डायरेक्ट करंट कधीच कमी जास्त होत नाही. तो असा वर खाली नाही करत. तो काय करतो, एक तर असतो आणि मग तेवढाच राहतो.
आणि मग डायरेक्ट बंद होऊन जातो. याला म्हणतात कोणता करंट? डायरेक्ट करंट. पण तेच जर अल्टरनेटिंग करंट पाहिला तर तो करंट कसा असतो? तर करंट पहिले पॉझिटिव्ह होतो, मग परत झिरो होतो, मग परत निगेटिव्ह होतो, मग परत पॉझिटिव्ह होतो, मग झिरो होतो, मग निगेटिव्ह होतो, मग परत झिरो होतो. मग हे चालूच राहते. पॉझिटिव्ह झिरो निगेटिव्ह, पॉझिटिव्ह झिरो निगेटिव्ह, पॉझिटिव्ह झिरो. मग याला म्हणतात अल्टरनेटिंग करंट. मग विचारलं तर लक्षात ठेवजा, हा एक करंट, हा एक करंट. मग आपल्या घरात एसीच करंट काय यूज करतात? तर एक सिंपल साधी याच्या मागचं लॉजिक समजा. तर एसी करंट डीसी करंट मध्ये इकडे पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट समजा, तो म्हणजे हा आहे आपला एसी करंट, हा आहे तुमचा डीसी करंट. ग्राफ आला तर हा पहा, याच्यात एक पहिले वर जाते पॉझिटिव्ह, मग हा काय येते निगेटिव्ह. आता असा हा झाला लूपची लूप तयार. मग वेव्ह तयार झाली तर फ्रिक्वेन्सी असेल. तर लक्षात ठेवजा, एसी करंटला, आपल्या घरातील एसी करंटला इंडियामध्ये फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असते. हा शब्द पाठ करा डायरेक्ट, की एसी करंटची फ्रिक्वेन्सी किती असते? तर 50 हर्ट्झ असते. हे ट्रू फॉल्स मध्ये येऊ शकते, कोणत्याही क्वेश्चन मध्ये येऊ शकते. आणि डीसी करंटला फ्रिक्वेन्सी नसतेच. डीसी करंटची फ्रिक्वेन्सी एक तर झिरो पकडा, एक तर त्याची फ्रिक्वेन्सी नसतेच. मग ही गोष्ट डोक्यामध्ये फिक्स ठेवा, की काय एसी करंटची फ्रिक्वेन्सी किती असते? 50. डीसी करंटची फ्रिक्वेन्सी किती असते? 0. एसी करंट 50, डीसी करंट 0. एसी करंट 50, डीसी करंट 0. मग डिफरन्स बिटवीन मध्ये हा पॉईंट पण गावात पडेल. एसी करंटची फ्रिक्वेन्सी असते, ती असते 50, आणि डीसी करंटची असते 0. आता दुसरी गोष्ट, तर आपल्या घरामध्ये एसीच का यूज करतात? तर कारण सांगतो, एसी करंट तयार करणे, तयार केलेल्या ठिकाणाहून आपल्या घरापर्यंत पोहोचवणे. कारण काही आपल्या घराजवळ तयार नाही होत, खूप दूर पॉवर स्टेशन मध्ये तयार होतो, तिथून आपल्या घरापर्यंत पोहोचवणे हे सोयीस्कर आहे. कारण त्याच्यामध्ये करंटचा म्हणजे एनर्जीचा लॉस पण कमी होते, आणि दुसरी गोष्ट ते परवडते पण. काय होते? परवडते पण. म्हणून एक काम करतात, की एसीच करंट बनवतात आणि आपल्या घरापर्यंत एसीच पोहोचवतात. दुसरी महत्वाची गोष्ट, डीसी करंट जर बनवला आणि तो पोहोचवला तर डीसी करंट तयार करणे महाग आहे. दुसरी गोष्ट, डीसी करंट पोहोचवताना पॉवर लॉस होते. डीसी करंट पोहोचवताना पॉवर लॉस होते, आणि ती गोष्ट खर्चिक आहे. मग खर्चिक असल्यामुळे डीसी करंट बनवत पण नाही, घरापर्यंत पोहोचत पण नाही. मग आता तुम्ही म्हणसाल घरामध्ये काय करतात? तर घरामध्ये तुमचा जो मोबाईल आहे त्याला डीसी करंट लागतो, टीव्हीला डीसी करंट लागतो. मग डीसी करंट कसा काय तयार होतो? तो एसी करंटचा डीसी करंट एकदम इझिली कन्वर्ट होतो. एसी मधून डीसी मध्ये करंट कन्वर्ट करणे जास्त कठीण नाही आहे. एक डिव्हाइस यूज केलं की पटकन कन्वर्ट होऊन जातो. पण जर तुम्हाला डीसी ला एसी मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर पुरं इन्व्हर्टर लागतं. मग तुम्हाला माहिती आहे इन्व्हर्टर कोण घेऊन फिरेल, म्हणून डीसी करंट जवळपास घरामध्ये आणत नाही. घरामध्ये कोणता करंट आणतात? एसी करंटच आणतात. मग डिफरन्स मध्ये ही गोष्ट कामात पडेल. मग सांगा पटकन डिफरन्स मध्ये काय लिहिसान? तर पहिली, तर एसी करंट डीसी करंट बद्दल डिफरन्स मध्ये काय लिहायचं? तर एसी कोणता करंट असतो? अल्टरनेटिंग करंट. डीसी म्हणजे कोणता असतो? डायरेक्ट करंट. सगळ्यात पहिले तर तुम्हाला आठवत असेल तर फ्रिक्वेन्सी लिहून टाकजा. फ्रिक्वेन्सी म्हणजे, तर याची फ्रिक्वेन्सी किती असते? याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असते. याची फ्रिक्वेन्सी किती असते सांगा पटकनी? फ्रिक्वेन्सी किती असते? तर याची असते 0 हर्ट्झ. हे झालं पहिलं. दुसरी गोष्ट, फ्रिक्वेन्सी नंतर दुसरी महत्वाची गोष्ट कोणती? तर अल्टरनेटिंग करंट डायरेक्ट करंटचा सिम्बॉल काढून द्यायचा. सिम्बॉल कसा होता? तर याचा सिम्बॉल असा होता एसी करंट, आणि याचा सिम्बॉल कसा असतो? असा असतो. हा असतो डीसी करंटचा. चलो, मस्त राहील लक्षात. आता तिसरी महत्वाची गोष्ट, इकडे पहा, जे आपण गोष्ट पाहिलं, एक आहे याचं ट्रान्सपोर्ट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे. ट्रान्समिशन ऑफ इन ट्रान्समिशन TRANSMISSION ट्रान्समिशन ऑफ एसी करंट देर इज लेस पॉवर लॉस. याच्यामध्ये पॉवर लॉस कसा होतो? कमी होतो. लेस पॉवर लॉस. हेच वाक्य याच्यामध्ये कसं लिहिसान तुम्ही? मोर पॉवर लॉस, POWER पॉवर लॉस. इट इज काय? हे करंट ट्रान्समिट करणे हे कसं आहे? बेनिफिशियल आहे. बेनिफिशियल समजते का तुम्हाला? बेनिफिशियल म्हणजे फायदेमंद आहे. पण घ्या, ट्रान्समिशन हे कसं आहे? बेनिफिशियल आहे. हे कसं आहे? ट्रान्समिशन, याचं ट्रान्समिशन बेनिफिशियल आहे. बेनिफिशियल म्हणजे फायदेमंद, खिशाला परवडते. आणि हेच कसं आहे? कॉस्टली आहे. COSTLY कॉस्टली आहे. तिसरा चौथा डिफरन्स काय लिहायचा? इट इज इझी एसी टू डीसी. हे कसं कन्वर्ट होते? इझिली होऊन जाते. EASILY गाईड मध्ये पाहून घ्या. एसी मधून डीसी मध्ये कन्वर्ट करणे इझी आहे, बट डीसी मधून तुम्हाला करंट जर एसी मध्ये कन्वर्ट करणं आहे तर हे कशी प्रोसेस आहे? हार्ड प्रोसेस आहे. ही प्रोसेस करणं भारी जाते. झालं. आता शेवटची गोष्ट काय करून टाकायची? तर याचा ग्राफ काढून द्यायचा. एसीचा ग्राफ कसा असतो? तर एसीचा ग्राफ असा असतो, आणि डीसीचा ग्राफ कसा असतो? तर डीसीचा ग्राफ फक्त असाच असतो सरळ, किंवा तुम्ही डायरेक्ट फक्त सरळच दाखवू शकता. हा झाला डीसी करंट, हा झाला तुमचा एसी करंट. मग अशा गोष्टी तुम्हाला 6 लिहिणं आहे. मग हे 6 पॉईंट तुमच्या नवनीत मध्ये दिले आहे, पटकनी काढून लिहून घ्या, किंवा हे मी सांगितले ते पाठ करा. तुम्हाला जर लाईन टू लाईन लागेल असेल मग नवनीतचा यूज करा. मग 6 पटकनी एसी करंट डीसी करंट लक्षात राहील का? काय महत्वाचा? तर आता हा करंट तयार कोण केला?
सगळ्यात पहिली. तर मग करंट तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यानं केली तो होता मायकल फॅराडे. लक्षात ठेवा, या गड्यानं सगळ्यात पहिले करंट तयार करण्यासाठी लय मोठं महत्त्वाचं काम केलं. याचं नाव होतं मायकल फॅराडे. काय नाव त्याचं? मायकल फॅराडे. मायकल फॅराडे, मायकल फॅराडे, म्हणा लवकर, मायकल फॅराडे. मग यांनी काय केलं, तर यांनी विचार केला की जर करंट आणि मॅग्नेट, करंट पासून मॅग्नेट बनू शकते तर मॅग्नेट पासून करंट पण बनू शकते. मग यानं दोघांचं रिलेशन लावलं आणि डोकं लावलं आणि याला करंट सापडला. कसा सापडला, तर यानं थोडासाच विचार केला की जर मॅग्नेट आणि करंट एकमेकांच्या रिलेशन मध्ये आहे तर काही ना काही तर असेल ना. काय म्हणतोय, काही ना काही तर असेल. मग त्याला एक समजलं की जर समजा आपण एखादी कॉईल घेतली, कॉईल घेतली की नाही एखादी, आणि या कॉईलच्या जवळ मॅग्नेट फिरवलं, या कॉईलच्या जवळ काय फिरवलं, मॅग्नेट फिरवलं, किंवा या कॉईलला मॅग्नेटच्या जवळ फिरवलं तर ऑटोमॅटिक लाईट लागते. लाईट लागते की नाही, लागला लाईट. मग कॉईलला मॅग्नेटच्या जवळ फिरवा किंवा मॅग्नेटला कॉईलच्या जवळ फिरवा किंवा कॉईलला मॅग्नेटच्या जवळ फिरवा तर लाईट लागतो. याच्यावरून त्यांनी स्वतःचा लॉ मांडला आणि त्या लॉला म्हणतात फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि तो सांगतो मोस्ट हॅम्पी लॉ आहे. मोस्ट हॅम्पी म्हणजे दरवर्षी कधी ना कधी उसाक ना उसाक येतोच. मग हा लक्षात ठेवा, फॅराडेज लॉ. करंट कसा तयार होतो, मग हा फॅराडेचा लॉ पाठ करून घ्या. त्याला काय म्हणतात, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग जेव्हा 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 हे बघा, हे मॅग्नेट आहे, मग मॅग्नेट असलं त्याच्या मॅग्नेटिक लाईन असतील. काय असतील त्याचे, मॅग्नेट आहे तर मॅग्नेटच्या काय असते, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस असतात. तर व्हेनेवर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू अ कॉईल, या कॉईल मधून मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस पास होऊन राहिल्या. जर तुम्ही ना कॉईल हलवली तर मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस चेंज होतील, थोड्या जास्त होतील किंवा कमी होतील. किंवा जर तुम्ही मॅग्नेट हलवलं तरी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस चेंज होतील. तर त्या जेव्हा जेव्हा चेंज होतील तेव्हा या कॉईलमध्ये करंट तयार होतो. तेव्हा तेव्हा कॉईलमध्ये काय तयार होतो, करंट तयार होतो. आणि याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल जस्ट आपण बघितलं की होते मॅग्नेटिक फील्ड थोडीशी चेंज झाली की हे काय होऊन जातं, चेंज होतं. मग हीच गोष्ट त्याने इंग्लिश मध्ये सांगितली की व्हेनेवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक, पटकन पाठ करा, व्हेनेवर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस, व्हेनेवर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन, सॉरी, व्हेनेवर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू द कॉईल, कॉईल मधून पास होणारे आर चेंजेस, काय होतात ते चेंज होतात. करंट इज इंड्यूस इन अ कॉईल, तेव्हा त्या कॉईल मध्ये काय तयार होते, करंट तयार होते. आणि दिस इज नोन ॲज फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. आणि त्यालाच आपण म्हणतो फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सांगा पटकन, लक्षात राहील का? अरे बोला. व्हेनेवर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, व्हेनेवर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस, जेव्हा ते चेंज होतात तेव्हा काय होते, कॉईलमध्ये करंट इंड्यूस होतो. आणि त्यालाच म्हणतो आपण फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. हा 2 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये येतोच, याची डायग्राम काढायची गरज नाही. आणि याच्यामध्ये जो करंट तयार होतो, हा जो करंट तयार झाला या करंटला म्हणतात इंड्यूस करंट. कोणता करंट म्हणतात, इंड्यूस करंट. मग याच्यात बी मॅग्नेटिक फील्ड आली, याच्यात बी करंट आला आणि याच्यात बी डायरेक्शन फोर्स होता, कारण आपण हे हलवलं ना, एक तर मॅग्नेटिक फील्ड हलवली किंवा काय हलवलं, मॅग्नेट हलवलं, म्हणजे याच्यावर आपण फोर्स बी लावला. मग परत त्या 3 गोष्टी आल्या ज्या फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल मध्ये होता. मग याच्यासाठी बी एखादा रूल आहे का, तर हो, याच्यासाठी बी रूल आहे, पण याच्यासाठीचा रूल वेगळा आहे. तो आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल. कोणता रूल आहे, फ्लेमिंगचा राईट हँड रूल. लक्षात ठेवा, याच्यासाठी जो बनला होता तो कोणता रूल आहे, फ्लेमिंगचा राईट हँड रूल. हा रूल लक्षात ठेवा, फ्लेमिंगचा राईट हँड रूल, फ्लेमिंगचा राईट हँड रूल. मग करंट कसा जनरेट होतो याच्यासाठी जो येतो तो होतो फ्लेमिंगचा राईट हँड रूल. हा बरोबर राईट हँड सारखा दिसतो की राईट हँड सारखा. मग हा एक्झाम मध्ये येईल आणि तुम्हाला म्हणतील सांगा हा काय आहे, तर हा फ्लेमिंगचा राईट हँड रूल आहे. याच्यामध्ये पण सेम तेच आहे. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे, मग या बोटाचं काम दोघांमध्ये सेमच आहे, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये या बोटाने काय दाखवलं, डायरेक्शन ऑफ करंट, तर याच्यात बी तेच आहे, डायरेक्शन ऑफ करंट. पण याच्यातला करंट कोणता आहे, इंड्यूस करंट. इंड्यूस करंट का बरं, कारण इथं करंट तयार झाला म्हणून हा इंड्यूस करंट. तिसरी महत्वाची गोष्ट, ते काय होतं, डायरेक्शन ऑफ फोर्स, पण याच्यात फोर्स नाहीये. याच्यात ते जे कंडक्टर होते त्याचं मोशन झालं म्हणजे फोर्समुळेच झालं, पण मोशन तर झालं, पण ते आहे मोशन ऑफ द कंडक्टर. एवढं लक्षात ठेवा. हे 3 बोटं पाठ करून ठेवायचे. कोणासाठी, राईट हँड साठी. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट आणि डायरेक्शन ऑफ कोणता आहे, मोशन. पाठ करा. लेफ्ट हँड राईट हँड मिक्स करायचा नाही. लेफ्ट म्हणजे सरळ सरळ मोटरवाला, आणि हा आहे पुराचा पुरा राईट म्हणजे जनरेटरवाला. याच्यामध्ये तुम्ही फोर्स लावता, स्वतः ती गोष्ट फिरवता आणि त्याच्यात करंट तयार होते. मग हे इंग्लिशमध्ये पाठ करा. हे काय यूज करतात तर पटकन याच्यामध्ये काय म्हणते, ते स्ट्रेच युअर थंब फिंगर, हे समजा ते वरच मगाच आहे, त्यातलं यातलं सेम आहे, फक्त याच्यात काय, इन दिस पोझिशन थंब इंडिकेट. थंब काय इंडिकेट करतो, थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर. मग ते मोशन, ते तुम्ही कंडक्टर कसं मूव्ह करत आहे त्याचं मोशन. नंतर इंडेक्स फिंगर काय दाखवते, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. अँड मिडल फिंगर काय दाखवते, मग शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. तर तयार होणाऱ्या करंटची डायरेक्शन कोण दाखवते, मिडल फिंगर दाखवते. मग ही गोष्ट पाठ करा, एक्झाम मध्ये येतेच, राहील लक्षात. मग आता हा जो करंट तयार झाला, काय म्हणतात, कॉईल मध्ये करंट तयार झाला, तो कोणी तर चेक करीन ना,
कॉईलमध्ये जो करंट काय तयार झाला तो चेक कसा करायचा या कॉईलमध्ये. मग काय बल्ब लावायचा काय तिथं तर नाही, तर बल्बच्या जागी तुम्ही एक इन्स्ट्रुमेंट लावू शकता असं. याला म्हणतात गॅल्व्हॅनोमीटर. काय म्हणतो याला? गॅल्व्हॅनोमीटर. यात करंट तयार झाला की हे काडी हलते पहा, हलून राहिली की पहा काडी. मग तेच करंट तयार झाला की गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवते. म्हणून कॉईलमध्ये करंट आहे की नाहीये हे चेक करण्यासाठी एक मीटर लावतात. त्या मीटरला काय म्हणतात? गॅल्व्हॅनोमीटर. मग हे लास्ट इयरलाच एक्झाम मध्ये येऊन गेलं. त्यांनी काय केलं होतं माहिती का? त्यांनी हे चित्र दिलं आणि म्हणतात सांगा हे काय आहे. मग हे काय आहे? गॅल्व्हॅनोमीटर. त्यांनी नाव नव्हतं दिलं, त्यांनी कोण टाकलं होतं. मग याला म्हणतात गॅल्व्हॅनोमीटर. मग गॅल्व्हॅनोमीटर काय यूज करतात? तर करंट सर्किटमध्ये करंट प्रेझेंट आहे की नाहीये हे चेक करण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर यूज करतात. मग गॅल्व्हॅनोमीटर इज अ सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट यूज टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ करंट इन द सर्किट. सर्किटमध्ये करंट आहे की नाहीये हे चेक करण्यासाठी कोण यूज करतात? गॅल्व्हॅनोमीटर यूज करतात. बाकी काहीच टेन्शन नाही घ्यायचं. दुसरं तर पहा, याचं डिफ्लेक्शन दोन्ही साईडला होते. तिकडनं करंट आला की हा इकडे सरकते, इकडनं करंट आला की तो तिकडे सरकते. समजलं का? तो झिरोवर राहिला याचा अर्थ करंट नाहीये. मग गॅल्व्हॅनोमीटर काय आहे तर माहित पडलं. त्याचा यूज काय आहे? टू डिटेक्ट द करंट. टू डिटेक्ट करंट आहे की नाही ते मोजण्यासाठी, करंट आहे की नाही हे पाहण्यासाठी काय यूज करतात? गॅल्व्हॅनोमीटर यूज करतात. राहील लक्षात? मग आता बस संपलं, चॅप्टरच संपलं. कारण काय तर फ्लेमिंगचा राईट हँड रूल पाहिला. आता या फ्लेमिंगच्या राईट हँड रूलवर जनरेटर चालते. काय चालते? फ्लेमिंगच्या राईट हँड रूलवर पुरंच पुरं जनरेटर चालते. पुरंच पुरं काय चालते? जनरेटर चालते. आणि हे जनरेटर आहे. तुम्ही म्हणसान कसं ओळखायचं? तर जिथं बॅटरी लावलेली नसेल तिथं असेल तुमचं गॅल्व्हॅनोमीटर लावलेलं. गॅल्व्हॅनोमीटर असलं की हे जनरेटर असते. बॅटरी असली की मोटर असते, गॅल्व्हॅनोमीटर असले की जनरेटर असते. सांगा पटकन समजेल का? जनरेटर. आता जनरेटर बद्दलचे 2-3 रूल जर तुम्हाला कोणी विचारले तर काय सांगसान? तर सगळ्यात पहिले जनरेटर बद्दल येणारे तुम्हाला 4-5 क्वेश्चन मी पटापट सांगून देतो. सगळ्यात पहिला जनरेटर बद्दल येणारा क्वेश्चन तो म्हणजे डायग्राम, GRAM डायग्राम काढा नाही, डायग्राम ओळखा. ओळखा. तर तुम्हाला फक्त एवढंच ओळखायचं आहे की जर अटी बॅटरी लावेल आहे तर मोटर, गॅल्व्हॅनोमीटर लावेल आहे तर जनरेटर. बस संपलं. दुसरा क्वेश्चन आहे 4. ऑन विच प्रिन्सिपल, PRINCIPL, कोणत्या प्रिन्सिपलवर जनरेटर चालतो? तो कोणता प्रिन्सिपल आहे? तो फॅराडेज लॉ. किंवा जर कोणत्या प्रिन्सिपलवर विचारत्या किंवा लॉवर विचारत्या, जाऊ द्या, प्रिन्सिपल विचारतील किंवा काय विचारतील? लॉ. जर प्रिन्सिपल किंवा लॉ विचारलं तर कोणता लिहायचा? फॅराडेज लॉ. FARADAY. फॅराडेज लॉवर हा चालतो. कशावर चालतो? फॅराडेज लॉवर. मोटर कशावर लावते? तो तुझा पुरा प्रिन्सिपल होता. आता हा प्रिन्सिपल एक्सप्लेन करायला लावतील तर तो एक्सप्लेन कर जा. फक्त नाव नका लिहून जा, त्याच्या खाली पुरं लिहि जाते. व्हेन नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस, द करंट इज इंड्यूस इन द कॉइल. ते पुरंच पुरं लिहायचं. समजलं? चलो तिसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन याच्यावरती काय येऊ शकतो? ऑन विच रूल, ऑन विच रूल. जर आता त्यानं रूल विचारलं तर रूल कोणता होता? फ्लेमिंग्स, FLEMINGS, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. मग हा पण एक्सप्लेन करायला लागू शकते. मग हा पण पाठ पाहिजे, फ्लेमिंगचा राईट हँड रूल. चौथी महत्वाची गोष्ट, आता याच्यामध्ये की नाही बाकीच्या गोष्टी तर आज लोक कधी काही विचारले नाही, पण सांगून ठेवतो. याच्यात डेफिनेशन विचारू शकतात की व्हॉट इज जनरेटर. मग जनरेटर मोटरच्या उलट असते. मोटर काय करते? इलेक्ट्रिसिटी घेते आणि तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी देते. हा त्याचे उलट करते. हा मेकॅनिकल एनर्जी घेते, आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करते, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करते. मग हा त्याच्या उलटा. इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हा डिफरन्स आहे मोटर जनरेटर मधला. आणि पाचवी गोष्ट, आता ते मला आठवत नाही, तो म्हणजे युजेस ऑफ जनरेटर. मला सांगा जनरेटर काय यूज करसान तुम्ही? काय गरज आहे जनरेटर यूज करायची? तर अरे यार पेन्सिल केली की कामच नाही करत. टू प्रोड्यूस, PRODUC, प्रोड्यूस AC और DC करंट, CURRENT. AC DC करंट तयार करण्यासाठी काय करतात? जनरेटर यूज करतात. हे 5 क्वेश्चन एक्झाम याच्यावर येऊ शकतात. पहा 5 क्वेश्चन समजून घ्या. डायग्राम ओळखा, दुसरा प्रिन्सिपल लिहा, तिसरं रूल लिहा, डेफिनेशन लिहा, युजेस लिहा. सांगा पटापट लिहिता येतील का? सगळेचे सगळे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगले. 5 क्वेश्चन लिहून घ्या, लागलं तर डायग्राम पाहून घ्या. समजली? व्हेरी गुड. मग आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील सर कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग डिटेल व्हिडिओ खाली आहे दिलेला, डिटेल व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्यातून लिहून घ्या. चालते, चलो जमलं. पण डिटेल व्हिडिओ सांगतो, आजपर्यंत कधी याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग पेपरात नाही आलं, कधीच नाही आलं. तुम्ही कशाला टेन्शन घेता? चला आता मला सांगा, या जनरेटर म्हणून जो करंट तयार होते तो AC असेल की DC? तर लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये लक्षात ठेवा AC
डी सी. पहा ए असते 1 नंबरवर ABCD मध्ये आणि सी असते 3 नंबरवर. पहा बरोबर आहे की नाही. ए असते 1 नंबरवर, सी किती असते 3 नंबरवर. आता या दोघांच्या मधात कोण येते, ए आणि सीच्या मधात कोण येते, तर 1 आणि याच्या 3च्या मधात कोण येतं, तर सर 1 आणि 3च्या मधात 2 येत असते. तर जेव्हा जेव्हा 2 रिंग दिसतील, काय दिसतील, 2 रिंग. पहा इथं पहा ही रिंग असते, पहा ही पहिली रिंग आणि ही दुसरी रिंग, अशा 2 रिंग दिसतील तेव्हा AC जनरेटर असतो. तुम्ही म्हणसाल वा 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 सर काय लॉजिक आहे. लॉजिक नाही पण कामाचं आहे. मग लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा 2 रिंग दिसतील, पहा ही पहिली रिंग आणि ही दुसरी रिंग, 2 रिंग असल्या की त्याला AC जनरेटर म्हणतात. 2 रिंग असल्या सेपरेट की त्याला AC जनरेटर म्हणतात. आणि लक्षात ठेवा, जर एकच रिंग असली, पहा ही एकच रिंग आहे गोल, फक्त तिला मधातून तोडलाय, तर लक्षात ठेवा ही एकच रिंग आहे पण तिला काय मधातून तोडलंय, त्याला म्हणतात स्प्लिट रिंग. SPLIT स्प्लिट रिंग. स्प्लिट रिंग म्हणजे एकाच रिंगचे 2 तुकडे. मग जेव्हा एकच रिंग असते किंवा स्प्लिट रिंग असते, अशी तुटलेली रिंग असते, तेव्हा त्याला काय म्हणतात, DC जनरेटर. मग हा 2 मधला डिफरन्स लक्षात ठेवा आणि याच्यामधला डिफरन्स गाईड मध्ये दिलाय तो पाठ करा. AC जनरेटर DC जनरेटर मधला डिफरन्स पाठ करा. तर पहिला डिफरन्स आहे AC जनरेटर प्रोड्युसेस AC करंट, DC जनरेटर प्रोड्युसेस DC करंट. हा डिफरन्स आहे. दूसरा डिफरन्स काय लिहिसान, इन AC जनरेटर देयर आर 2 सेपरेट रिंग्स ऑन द एक्सल. इन AC करंट देयर इज ओनली 1 स्प्लिट रिंग ऑन द एक्सल. याच्यात कोणती रिंग असते, स्प्लिट रिंग असते. राहील का लक्षात. मग ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा, गाईड मध्ये दिलेला आहे तो डिफरन्स पाठ करून घ्यायचा आणि हे चॅप्टर संपलं. पण राहिले फक्त न्यूमरिकल. तुम्ही म्हणसाल सर राहिलेच का, हो राहिले न्यूमरिकल, पण ते जर तुम्हाला करायचे असतील तर याच डिस्क्रिप्शन मध्ये लास्ट मध्ये शेवटमध्ये की नाही मस्त तुम्हाला काय दिसेल माहिती का, एक मस्त PDF दिसेल, सॉरी लेक्चर दिसेल. त्याच्यामध्ये मी चारीचे चारी न्यूमरिकल घेतलेले आहे. तिथून सगळेचे सगळे न्यूमरिकल पाहून घ्या आणि चारी न्यूमरिकल तिथून शिका जर इच्छा असेल तर. याच्यामधला न्यूमरिकल एक्झाम मध्ये मोस्टली येत नसतो. मी आजपर्यंत जास्त याच्यातले एक्झाम न्यूमरिकल पाहिले नाही, पण हे फॉर्म्युले शिकावे लागतील, मग ते शिकायला लागेल. मग त्यासाठी मी काय म्हणतो माहिती का, एकदा तो लेक्चर पाहूनच घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचे फॉर्म्युले पण होऊन जातील आणि ते पुरेचे पुरे चारी न्यूमरिकल पिऊन जातील. जर वेळ असेल तर पहा, नाही तर राहू द्या. चलो नेक्स्ट. आता हे ते 4 न्यूमरिकल आहे जे चारीचे चारी मी शिकवलेले आहे आणि त्याच्यातलं हे खूप IMP आहे. IMP हे मोस्ट IMP चे क्वेश्चन आहे. हा करूनच घ्या, मी तर म्हणतो तो वाला मोस्ट IMP आहे, तो करूनच जा लागते कंपल्सरी. आणि हा बिलकुल करजा नको, हा बिलकुल बिनकामाचा आहे. मग तो मोस्ट IMP हा बिलकुल बिनकामाचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट. आता हे गिव्ह रिझन आहे, हे बी करायला लागतात. तर मी गिव्ह रिझन ऑलरेडी तुम्हाला घेताना शिकवताना शिकवले, म्हणून हे गिव्ह रिझन करून घ्यायचे. नवनीत मन छान दिलेले असतात, नवनीत मधूनच करावे लागतात. गिव्ह रिझन ऑलरेडी 3च येतात, 3 पैकी 2 लिहा लागतात. तर याच्यापैकी एखादा येऊ शकतो कदाचित, पण मोस्टली याच्यापैकी नाही आला तरी पहिल्या चॅप्टर मधला येत असतो, 7व्यातला येत असतो. याच्यात बघा, टंगस्टन मेटल इज यूज टू मेक सोलेनाइड टाइप कॉइल इन इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये टंगस्टन का यूज करतात, कारण त्याचा मेल्टिंग पॉईंट हाय असतो. दुसरं, द इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्युसिंग हीट, हे निक्रोमचे का बनवतात, तर तेच अलॉय निक्रोम खराब होत नाही, तेच मेटल मेल्टिंग पॉईंट हाय, ते गोष्ट. फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर अँड अल्युमिनियम वायर यूज का करतात, कॉपर अल्युमिनियम काय यूज करतात, कारण याच्या वायर चांगल्या बनतात, याच्यात रेजिस्टन्स कमी असते म्हणून करंट पटापट पास होतो. शेवटचं, आपण 1 किलोवॅट अवर हे युनिट का यूज करतो युनिट म्हणून, जूल का यूज नाही करत, तर हे तर 9वीतच होतं. लक्षात टाकून की जूल मध्ये जर एनर्जी मोजताना तर ती खूप मोठी होते. जूल मध्ये एनर्जी मोजली तर ती व्हॅल्यू खूप मोठी होते, म्हणून आपण किलोवॅट अवर मध्ये मोजत असतो. त्या सगळे क्वेश्चन ऑलरेडी आपण ना डिटेल क्लासमध्ये घेतले आहे, म्हणून मला गिव्ह रिझन आता काही घ्यायचे नाहीये, कारण ते तसे बी एक्झामच्या आधीच्या दिवशी नसतात पाठ करत, ते आधीच पाठ करून घेत असतात जर तुमच्यावर खूप वेळ असेल तर. समजलं. मग हे चॅप्टर बी एका तासात होऊ शकते आणि मी जेवढं सांगितलं तेवढंच करा आणि तेवढं तरी चांगलं करा. ते जनरेटर आणि मोटरचे तेवढे क्वेश्चन नक्की करून जा. मधातले फोटो राईट हँड थंब रूल, लेफ्ट हँड टर्न रूल, त्याचे डायग्राम चांगल्या करा, ते एक्झाम मध्ये येतात. आणि बस संपला कार्यक्रम. पहा बरं, असेच आपण सगळ्याचे वन शॉट टाकू, जेणेकरून तुम्ही एक्झामच्या आधीच्या वेळेस पटापट रिव्हिजन करून घेऊ शकता. समजलं. MCQ चा एक सेपरेट लेक्चर येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या चॅप्टरचे MCQ एकखट्टे घेऊन घेऊ. मस्त जमलं. एन्जॉय. बाय, गुड नाईट, थँक्यू सो मच. आता बघा, हे असंच होते. फार रात्रीचे किती वाजले आता वाजले 2:12. मग जर मी एवढ्या वेळपर्यंत जागून जर व्हिडिओ बनवू शकतो, कारण काय तर आपण चॅलेंज घेतलंय 45 डेजचं, तर तुम्हाला करायला काय हरकत आहे. मग जर तुम्ही ना आतापर्यंत आता या टाइमपर्यंत जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर जय महाराष्ट्र कमेंट करा, म्हणजे मला समजून जाईल की पुरा व्हिडिओ तुम्ही पाहिला, नाही तर मधातच अर्धे गचकतात. इतक्यात दूरपर्यंत दमच नाही पुरत मुलांचा. चला समजलं. मस्त व्हेरी गुड, अभ्यास करत राहा. 45 डेज चॅलेंज आपण सक्सेसफुल करूच. बाय, गुड नाईट, थँक्यू सो मच.